ही आहे तांदळा रानभाजी, तांदळाची भाजी। त्याच्यासाठी आपण थोडे शेंगदाणे, लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे। ते लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची तव्यावर आपल्याला परतून घ्यायची आहेत। ह्याच्यासाठी लोखंडीच पात्राचा उपाय करायचा। एक तर मग कढई घ्यायची किंवा तवा घ्यायचा। तर तव्यावर आता आपलं मिरची भाजून झाली आहे आणि जिरं मोहरीच्या फोडणीमध्ये आपण ही भाजी परतवून घेणार आहोत। तर अशी छान हिला परतवून घ्यायची आहे। हिच्यात पाणी टाकायचं नाही आहे, लोखंडी भांड्यातच हिला परतवायची आहे। तर अशा पद्धतीने फ्राय होऊ द्यायची। अंगाच्याच पाण्याने छान शिजते पटकन। आणि हे जाड भरड काढून घेतली आपण मिरची, शेंगदाणे आणि लसणाची। तर हे याच्यामध्ये टाकून घेत आहोत आणि ते टाकल्यानंतर चटणीसारखं मस्त तिला खालीवर करा तव्यावर। चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाका। पालेभाज्यांना क्षार असतं, त्याच्यामुळे पालेभाज्यांना मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे। रेडी आहे आपली तांदूळाची भाजी। मी भाकरीसोबत खाते आहे। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब